देव बाप्पा पिता परमेश्वरा प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो। आजची भक्ती आशीर्वादित केली, जे काही आता वचन घेऊ तेही आशीर्वादित कर। पवित्र आत्मा तू आमच्याशी बोल प्रभू, तू आम्हाला शिकव प्रभू। आजच्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वादित कर, आम्हाला फलद्रूप कर। आम्हाला देव बाप्पा या समय तुझ्या उपस्थितीमध्ये घे, तुझ्या चरणाजवळ घे। आणि देव बाप्पा पवित्र आत्मा जे कोणी वचन ऐकत आहे प्रत्येकाला स्पर्श कर, प्रत्येकाला आशीर्वाद दे, प्रत्येकाचं जीवन परमेश्वरा फलवंत कर। देवा, जे आजारी आहेत, जे त्रासात आहेत, दुःखात आहे, आजच्या वचनाद्वारे तू त्यांना मोकळीकता दे, त्यांना स्पर्श कर आणि आशीर्वादित कर। प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते, आमेन। प्रेज लॉर्ड, हालेलुया। बायबल मध्ये असं दिलंय की पहिल्यांदा परमेश्वराने, जसं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण काढणार नाही, पण ज्या वेळेस बायबल सांगतं की परमेश्वराने पृथ्वी निर्माण नाही केली, पण पृथ्वी अगोदरच होती, होय ना? आणि बायबल सांगतं की परमेश्वर बोलला प्रकाश हो, तेव्हा प्रकाश झाला। सूर्यचंद्र तारे हो, तेव्हा सूर्यचंद्र तारे झाले। प्रेज लॉर्ड। पृथ्वी अगोदरच होती आणि बायबल सांगतं की तुम्ही नवीन सृष्टी आहात। प्रेज लॉर्ड, हालेलुया। पृथ्वी अगोदर होती, पृथ्वी निर्माण नाही केली अगोदर, पृथ्वी अगोदर पासून होती, पण पृथ्वीवर काहीच नव्हतं, नाही सूर्य नव्हतं, चंद्र नव्हतं, तारे नव्हते, प्राणी नव्हती, जीवजंतू नव्हतं, मनुष्य नव्हता, समुद्र नव्हते, पर्वत नव्हतं, काहीच नव्हतं। पण देवाने आपल्या वचनाद्वारे काय केलेलं आहे? सर्व काही निर्माण केलेलं। प्रेज लॉर्ड। तोच देव आमच्या जीवनामध्ये सर्व अंधकार दूर करून आम्हाला फलद्रूप करणारा देव आहे। लक्षपूर्वक ऐका, तोच देव ज्याने या पृथ्वीवर अंधार दूर केला आणि आपल्या वचनाप्रमाणे सर्व काही निर्माण केलं, तो आमच्यामध्ये आहे। आणि म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही प्रभूमध्ये एकत्र येतो, आम्ही आशीर्वादित होतो। प्रेज लॉर्ड। कारण बायबल सांगतं की स्तोत्र संहिता पहिला अध्यायामध्ये की सुखी किंवा धन्य तो पुरुष, सुखी तो पुरुष जो परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये रात्रंदिवस ध्यान लावतो। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। कारण तो कसं होईल? पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडाप्रमाणे होईल। स्तोत्र संहिता पहिला अध्याय। आज आपण या वचनातून पाहणार आहोत की परमेश्वराच्या जवळ आपल्याला फळ द्यायचं आहे। आपल्यामध्ये परमेश्वर आहे, देव आहे, यासाठी की आपल्याला त्याला फलद्रूप करायचं आहे, आशीर्वादित करायचं आहे। स्तोत्र संहिता पहिला अध्याय। सुखी तो पुरुष जो दुष्टांच्या मसलतीने चालत नाही, पाप्यांच्या मार्गात उभा राहत नाही, तिरस्कारांच्या आसनी बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये त्याचा संतोष आहे। तो दिवसा रात्री नियमशास्त्रावर ध्यान लावतो। आणि जे पाण्याच्या ओघाजवळ लावलेले झाड आपल्या ऋतूत आपले फळ देते, ज्याचे पान कोमजत नाही, त्यासारखा तो होईल, आणि जे काही तो करतो तो साधेल। प्रेज लॉर्ड। बायबल सांगतं की सुखी तो पुरुष, आशीर्वादित तो पुरुष, धन्य तो पुरुष किंवा स्त्री जी दुष्टांच्या मसलतीने चालत नाही, पाप्यांच्या मार्गात उभा राहत नाही, पण परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये रात्रंदिवस त्याला ध्यान लावतो। तो पाण्याच्या ओघाजवळ लावलेल्या झाडाप्रमाणे आहे, तो आपल्या ऋतूत फळ देतो। प्रेज लॉर्ड। आणि त्याची पानं पण कोमजत नाही, त्यासारखा तो होईल, जे काही तो हाती घेईल ते साधेल। जो देवाच्या वचनावर रात्रंदिवस ध्यान लावतो, देवाचं वचन ऐकतो, देवाच्या वचनामध्ये राहतो, बायबल सांगतं त्या पाण्याच्या जवळ लावलेल्या झाडासारखं आहे, त्याची पानं कधी कोमजणार नाही। आणि बायबल सांगतं ऋतूमध्ये फळ देईल। आणि बायबल मध्ये दिले की तो जे काही हातात घेईल ते आशीर्वादित होईल। मग आशीर्वादित होण्यासाठी आम्हाला वचनात राहणं गरजेचं आहे। आशीर्वादित होण्यासाठी आम्हाला देवाच्या जवळ राहणं गरजेचं आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये राहणं गरजेचं आहे। असं समजा का ह्या जीवनामध्ये देवाने आम्हाला फळ देण्यासाठी निवडले। काय? कशासाठी? या पृथ्वीवर जो झाड फळ देतो तोच माणूस ठेवतो।
माणसं काय करतात, जो झाड फळ देतो तो फळ ठेवतो, ते झाड ठेवतो माणूस. तसं आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत आम्हाला फळ द्यायचं आहे. काय करायचं आहे? फळ द्यायचं आहे. आणि फळ देवाच्या उपस्थितीत राहिल्याशिवाय देऊ शकत नाही, देवाच्या वचनात राहिल्याशिवाय देऊ शकत नाही. आणि म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे का दुष्टाची योजना आहे, सैतानाची योजना आहे का आम्ही फळ न द्यावं, आम्ही फळ न द्यावं. जे देवाच्या वचनात आहेत, बायबल सांगतं का ते पाण्याच्या ओघाजवळ लावलेल्या झाडाप्रमाणे आहेत, ते फळ देतील, पानं कोमजणार नाही. आणि बायबल सांगतं की ते जे काही साधतील किंवा जे काही विचार करतील, जे काही योजना करतील, त्यांना काय म्हणतील, त्याला साधलं जाईल, ते आशीर्वादित होईल. प्रेज लॉर्ड. पण जे दुष्ट लोक आहेत, बायबल सांगतं 4थं वचन, जे दुष्ट असे नाही तर ते वारा उडवून नेतो त्या भुस्याप्रमाणे आहेत. दुष्ट कसे आहेत? वारा उडून नेतो त्या भुस्याप्रमाणे. त्यामुळे दुष्ट न्यायात आणि पापी न्यायाच्या सभेत उभे राहणार नाही, कारण परमेश्वर न्यायीचा मार्ग जाणतो, परंतु दुष्टाचा मार्ग तो नष्ट करेल. प्रेज लॉर्ड. आता न्यायी बनायचं का दुष्ट बनायचं, फळ देणारे बनायचं आहे की आम्हाला काटे देणारे बनायचं आहे, हे आमच्या हातात आहे. पण आम्ही देवाच्या वचनात जेव्हा राहू तेव्हा आम्ही फळ देऊ. प्रेज लॉर्ड. मी बायबल मध्ये दिलेलं आहे की परमेश्वराच्या वचनात राहिल्याशिवाय आम्ही फळ देऊ शकत नाही. आम्हाला फळ द्यायचं आहे, त्या जीवनामध्ये आम्हाला काय द्यायचं आहे? प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं की आपण ह्या वचनात पाहणार आहोत की जो व्यक्ती प्रभूमध्ये नाही, प्रार्थनेत नाही, किंवा फक्त विश्वासात आहे, किंवा जो विश्वासापासून मागे फिरलेला आहे, प्रार्थना केली त्याने किंवा प्रभूवर विश्वास ठेवला, पण त्यानंतर तो वचनात नाही, प्रार्थनेत नाही, देवाच्या उपस्थितीमध्ये नाही, बायबल सांगतं की तो कशा प्रकारे आहे. काढणार आहोत आपण वचन, लूक शुभवर्तमान, की त्यावेळेस अशुद्ध आत्मे त्याला कशा प्रकारे त्याच्या जवळ येतात. लूक शुभवर्तमान 11वा अध्याय, लूक शुभवर्तमान 11वा अध्याय. काढलं वचन? सगळ्यात महत्वाचं हे वचन आपल्याला एक गोष्ट शिकवत आहे की सर्वांनी लक्ष द्या, परमेश्वर आमचा निर्माण करता आहे. जसा तो सृष्टीचा निर्माण करता आहे तसा आमचा निर्माण करता आहे. येशू आमचा तारणारा आहे. येशू आमचं कोण आहे? मुक्तिदाता आहे, ज्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन आहे. आणि पवित्र आत्मा आम्हाला आमच्या बरोबर सहाय्य करणार आहे. प्रेज लॉर्ड. पवित्र आत्मा काय करणार आहे? तो आम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये ठेवतो, तो आम्हाला वचनात ठेवतो, तो आम्हाला प्रार्थनेत ठेवतो, तो आम्हाला फळ देणारा बनवतो. पवित्र आत्मा कशासाठी आहे? सहाय्यासाठी, फळ देण्यासाठी, आम्हाला फळ देणारं बनवण्यासाठी. पाण्याच्या ओघाजवळ पवित्र आत्मा हे पाण्यासारखं आहे, किंवा पवित्र आत्मा हे एका जलासारखं आहे की नाही. बायबल सांगतं की तो जिवंत पाण्याचा झरा आहे. आणि जेव्हा आम्ही त्या आत्म्यामध्ये असतो आम्ही फळ देणारं बनतो. काय बनतो? बघा या वचनामध्ये लूक शुभवर्तमान बायबल सांगते की 11 अध्याय आणि 13 वचनामध्ये प्रभूने आम्हाला एक वचन सांगितलं, तुम्ही वाईट असता आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या द्यायचं तुम्हाला समजतंय, तर तुमच्या स्वर्गातील बापाजवळ जे मागतात त्यांना तो विशेष करून पवित्र आत्मा देईल. विशेष करून तो त्यांना काय देईल? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. पवित्र आत्मा आम्हाला फळ देणारा आहे, आम्हाला फळ देणारा बनवणारा आहे. तो आमचा सहाय्यक आहे, तो आम्हाला फळ देणारा बनवेल. प्रेज लॉर्ड. आणि याच वचनानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने एक उदाहरण दिलं. काय दिलं? प्रभू येशू म्हटला की तुम्हाला आत्मा मी देणार नाही का? मी तुम्हाला पवित्र आत्मा देणार नाही. कारण एका ठिकाणी प्रभू येशू म्हटला का मी जाणार आहे, पण मी तुमच्याकडे माझा आत्मा पाठवेल, माझा पवित्र आत्मा पाठवेल. तो तुम्हाला सर्व काही शिकवेल, तो तुम्हाला अनाथ सोडणार नाही, तो तुमच्या बरोबर राहील. कशासाठी आमच्या बरोबर राहणार आहे? सहाय्यासाठी आणि आम्ही फळ द्यावं यासाठी. प्रेज लॉर्ड.
पहिली गोष्ट, पाण्याच्या प्रवाहाजवळ लावणारं झाड म्हणजे पवित्र आत्म्याच्या जवळ असणारं झाड. त्याची पानं कोमजणार नाही आणि ते फळ द्यायचं सोडणार नाही आणि ते हातात जे काही साधेल ते सगळं काय होणार आहे. प्रेज लॉर्ड. तर सगळ्यात महत्वाचं प्रभूने या ठिकाणी वचनात काय सांगितलं की तुम्ही आपल्या मुला बाळांना सगळं काही चांगलं देता, तर मी तुम्हाला तुम्ही जे काही मागता ते देणार नाही का? विशेष करून पवित्र आत्मा देणार नाही का? आणि त्यानंतर पुढच्याच वचनामध्ये प्रभू येशू ते या ठिकाणी गेलाय. प्रभू येशू म्हटला की पुढचं वचन बघा, आणि तो एक भूत काढत होता. तो काय काढत होता? प्रभू येशू भूत काढत होता. ते मुके होते. काय होते ते? मुके भूत होते. मग असे झाले की भूत बाहेर निघून गेल्यावर तो मुका बोलू लागला आणि समुदायास आश्चर्य वाटले. ते कसं होतं? मुक भूत होतं. भूत कसं होतं? ते मुक भूत. पण जेव्हा येशूने ते मुक भूत काढलं तो बोलू. आता बघा, तो मुक भूत होता, तो देवाची भक्ती करू शकणार होता का? नाही. प्रार्थना करू शकत होता का? नाही. देवाला उंच करू शकत होता का? कारण कसा होता तो? मुका होता. आणि त्यांनी मुक राहावं म्हणून अशुद्ध आत्म्याने त्याला काय केलं होतं? मुक केलं होतं. काय केलं होतं? मुक केलं होतं. जसं तो अशुद्ध आत्मा त्याच्यातून निघाला तसं तो काय करू लागला? बोलू लागला. आता देवाने त्याला प्रत्येकाला आम्हाला परिपूर्ण केले. जीभ दिले, तोंड दिले, डोळे दिले, कान दिले, सगळं दिले. पण यासाठी की देवाचं गौरव करण्यासाठी, फळ देण्यासाठी. पण दुष्ट आत्म्याचं काम काय होतं? फळ येऊ नये, याला फळ येऊ नाही. जे स्तुतीचे यज्ञ अर्पण होतं त्याच्या मुखाने होऊ नाही आणि तो याला मुख बनवलं होतं. पण येशू जेव्हा त्याच्या जवळ आला त्यांनी काय केलं? त्या दुष्ट आत्म्याला काढून टाकलं आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की तो बोलू लागला. पुढच्या वचनात, परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, भूताचा अधिकारी बालजबूल याच्याकडून तो भूते काढतो. दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याच्या जवळ स्वर्गातील चिन्ह मागत होते. तेव्हा त्याने त्याच्या कल्पना जाणून त्यांना म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड होते आणि घराविरुद्ध असलेले घर पडतो. बघा, या ठिकाणी आपण एक गोष्ट शिकत आहोत. प्रभू येशूने एक भूत काढला आणि तो बोलू लागला. त्याच्यानंतर तिथले लोक म्हटले, अरे हा कोणीतरी भूताचा अधिकारी त्याच्याद्वारे हा भूत काढत आहे. हा कोणी देवाचा पुत्र नाहीये, हा कोणी परमेश्वरचा पुत्र नाहीये, किंवा हा कोणी एक खूप मोठा काही विशेष व्यक्ती नाहीये. यांनी ती कला साधून घेतलेली आहे. दुष्ट आत्म्याच्या द्वारे बहुतेक हा भूत काढत असेल, कारण ते त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. कारण ते त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते आणि म्हणून ते बोलत होते की तू असं कर, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवावा म्हणून तू आकाशातून काहीतरी चिन्ह दाखव. काय दाखव? चिन्ह दाखव. चिन्ह दाखव. एकतर आकाशातून, जसं मोशेने स्वर्गातून मान्ना, मोशेच्या द्वारे स्वर्गातून मान्ना मिळाला इस्रायल लोकांना, तसं तू स्वर्गातून आम्हाला भाकर खाऊ घाल किंवा मान्ना खाऊ घाल. किंवा एलियाच्या काळामध्ये स्वर्गातून वीज पडली होती, आकाशातून अशी वीज पडून दाखव, आगडी पडून दाखव. तर ते काय म्हणत होते की तू जर देवाचा पुत्र असशील तर असं काहीतरी आम्हाला करून चिन्ह दाखव. नाहीतर तू कोणाच्या द्वारे भूत काढतोस? भूताच्या अधिकाऱ्याच्या द्वारे. याचा अर्थ ते ईश्वर विश्वास ठेवत नव्हते. पण पुढचं वचन काय सांगतं बघा. आणि पण प्रभू येशू या ठिकाणी म्हणत आहे की सैतानाला काढू शकतो का? कारण जर सैतानाला जर काढलं तर त्यांचं राज्य ओसाड होईल. त्यांचं राज्य काय होईल? ओसाड होईल. त्यांचं राज्य प्रबळ होणार नाही, त्यांचं राज्य वाढणार नाही, त्यांच्या राज्यामध्ये ओसाडपणा येईल. कारण एकमेकांमध्ये काय राहील? फूट पडणाऱ्या राज्यामध्ये काय असतं? वाढत नाही, ते दुश्मनी असते किंवा ते वाढत नाही. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू काय दाखवत आहे की पुढचं वचन 19, आणि जर मी बालजबूल कडून भूते काढतो तर तुमची मुलगे ती कुणाकडून काढतात याकरता ते तुमचे न्यायाधीश होतील. परंतु मी जर देवाच्या पोटाने भूते काढतो तर देवाचं राज्य तुमच्यावर येऊन पोचलं आहे. जेव्हा हत्यारबंद असलेला बलवान मनुष्य आपला वाडा राखीत असतो तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित राहते.
परंतु कोणी त्याच्यापेक्षा बलवान त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो, तेव्हा जिच्यावर त्याने भरोसा ठेवला होता ती सगळी शस्त्र सामग्री तो त्याच्यापासून काढून घेतो आणि तो लूट अशी वाटून देतो. बघा, या ठिकाणी येशू ख्रिस्त आपल्याला काहीतरी शिकवत आहे. प्रभू येशू म्हणत आहे की मी देवाच्या द्वारे भूत काढत आहे, देवाच्या सामर्थ्याने भूत काढत आहे. प्रेज लॉर्ड. पण प्रभू या ठिकाणी म्हणतो की हत्यारबंद नसलेला मनुष्य आपला वाडा राखीत राहतो, त्याची मालमत्ता. म्हणजे जेव्हा एखाद्याकडे हत्यार असतो तेव्हा तो आपला वाडा जो आहे, आपली मालमत्ता जी आहे सुरक्षित ठेवतो. आज जगामध्ये कित्येक लोक आपल्याकडे बंदूक ठेवतात, जे खूप पैशावाले असतात, पहारेकरी ठेवतात किंवा त्यांच्या याच्यावर वॉचमॅन असतो, त्याच्याकडे बंदूक पण असते. जर मोठे मोठे जर तुम्ही अगदी धनवान लोक त्यांच्याकडे गेले तर, कारण त्यांना ते सुरक्षित ठेवायचं असतं. म्हणून प्रभू या ठिकाणी म्हणत आहे की एखादा बलवान मनुष्य काय करतो, आपल्यासाठी हत्यार ठेवतो आणि तेव्हा त्याचा वाडा सुरक्षित असतो. पण त्याच्यापेक्षा बलवान त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो, तेव्हा जिच्यावर त्याने भरोसा ठेवला ती सगळी शस्त्र सामग्री त्याच्यापासून तो काढून घेतो आणि त्याची लूट तो वाटून घेतो. बघा, पण दरोडा जर पडला, याच्यामध्ये काहीतरी शिकायचं आपल्याला. दरोडा जर पडला तर ज्याच्यावर त्यांनी भरोसा ठेवलेला असतो, ज्या हत्यारांवर, ज्या वॉचमॅनावर, ज्या सगळं त्याचे जे सुरक्षित ठेवणारे जे लोक आहेत त्यांच्यावर बायबल सांगतं की तो लुटला जातो. तसंच दुष्ट आत्मे, सैतान जर आमच्याकडे शस्त्र नसेल तर आम्हाला तो लुटू शकतो. आमच्याकडे शस्त्र नसेल तर आम्हाला तो काय करू शकतो. म्हणजे बायबलमध्ये असं दिलेलं आहे की आमचा ताकद किंवा आमची ताकद किंवा आमचा हत्यार किंवा आम्हाला सहाय्य करणारा तो पवित्र आत्मा आहे. तो आमची लूट होऊ देत नाही. आमचा भरोसा कोणावर आहे. पवित्र आत्मावर. हा, जगातले लोक आपला वाडा सुरक्षित ठेवण्यासाठी, आपलं धन सुरक्षित ठेवण्यासाठी, आपलं घर सुरक्षित ठेवण्यासाठी ते पहारेकरी किंवा वॉचमॅन किंवा त्यांचा रक्षक ठेवतात. पण आमचं रक्षण करणारा कोण आहे. पवित्र आत्मा. पवित्र आत्मा आहे. या ठिकाणी प्रभू येशू आपल्याला शिकवत आहे. आणि म्हणून बायबल सांगतं की 23 वचन, जो माझ्या बरोबर नाही तो माझ्या विरुद्ध आहे, जो माझ्या बरोबर गोळा करत नाही तो विकृत आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला त्या परमेश्वराच्या पवित्र आत्म्यासाठी आम्हाला देवाच्या बरोबर राहायचं आहे. जो देवाच्या बरोबर नाही तो देवाच्या विरुद्ध आहे. जो देवाबरोबर देवाच्या गोष्टी गोळा करत नाही, साठवत नाही, तर बायबल सांगतो तो विकृत आहे. तो काय करत आहे. विकृत आहे. देवाने जे दिले ते पण तो काय करत आहे. गमावून टाकत आहे. या वचनात एक गोष्ट आपण शिकत आहोत. पहिली गोष्ट की भूत लागलेला व्यक्ती जेव्हा भूत काढला जातो, दुष्ट आत्मा काढला जातो, तेव्हा तो बोलतो. प्रेज लॉर्ड. तेव्हा तो म्हणजे तो फळ देतो. प्रेज लॉर्ड. तो काय देतो. फळ देतो. प्रभू येशूनी सैतानाच्या राज्याविषयी सांगितलं. सैतानाच्या राज्यामध्ये फूट नाही हे सांगितलं. प्रभू येशूने ते आपला वाडा कसा राखला जातो, एखादा धनवान, ते सांगितलं. देवाने आम्हाला तो पवित्र आत्मा यासाठी दिलेला आहे का आम्हाला तो सुरक्षित ठेवण्यासाठी, हेही प्रभूने सांगितलं. पण याच्यामध्ये प्रभू एक सांगत आहे की जो माझ्या बरोबर नाही तो माझ्या विरुद्ध आहे. प्रेज लॉर्ड. एक गोष्ट या वचनातून शिकत आहोत की आम्हाला देवाच्या बरोबर राहिल्याशिवाय आम्ही फळ देऊ शकत नाही. कारण की दुष्ट आत्मे आम्हाला मुके आणि बहिरे करायला आलेले आहे. आम्ही देवाचं वचन ऐकू नये, आम्ही देवाचं गौरव करू नये, आम्ही देवाच्या गोष्टी पाहू नये, हे आम्हाला मुके, बहिरे आणि आंधळे करायला आलेले आहेत. म्हणजे आम्ही ह्या जगामध्ये जगत असताना फळ देऊ नये. देवाला काय देऊ नये. फळ देऊ नये. बायबल काय सांगतं की फळ आम्हाला देण्यासाठी बायबल सांगतं की देवाने आम्हाला या जगात निवडलेलं आहे. प्रभू म्हणतो मी तुम्हाला नाही तर तुम्ही मला नाही तर मी तुम्हाला निवडलंय यासाठी की तुम्ही फळ द्यावं. काय द्यावं. पण दुष्ट आत्मे काय करतात. आम्हाला आंधळे बनवतात, आम्हाला मुके बनवतात, आम्हाला बहिरे बनवतात. प्रेज लॉर्ड. कारण आम्ही फळ देऊ नये. लक्षपूर्वक ऐका. आणि जो व्यक्ती प्रार्थनेत नाही
विश्वासात नाही किंवा विश्वासात असून प्रभूच्या उपस्थितीमध्ये नाही. बायबलमध्ये दिलेला आहे का तो प्रार्थनेत आल्यानंतर काय होतं बघा, किंवा नंतर देवाच्या पासून दूर गेल्यानंतर काय होतं. 24 वचन, अशुद्ध आत्मा जेव्हा माणसातून निघतो तेव्हा पाणी नसलेल्या जागांमध्ये तो विसावा शोधत फिरतो. मग तो त्याला मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, ज्यातून मी निघून आलो आहे त्या माझ्या घरात मी परत जाईन. अशुद्ध आत्मे मनुष्याच्या मध्ये राहतात. मनुष्याचं शरीर त्यांचं काय आहे, घर आहे. हे घर आहे. आता या ठिकाणी येशूने एकाला काय केलं, त्या अशुद्ध आत्म्यापासून सोडवलं, मोकळं केलं आणि तो त्याच्यातून निघून गेला. आणि त्या ठिकाणी शास्त्री परुषी पण होते. ते म्हणत होते, आम्हाला चिन्ह दाखव. एक तू देवाचा पुत्र असशील तर तू आम्हाला काय दाखव, चिन्ह दाखव. नाही तर तू सैतानाच्या द्वारे भूत काढतोस. देव त्या प्रभू येशूने त्यांना त्यांच्या राज्याविषयी सांगितलं. सैतानामध्ये जर फूट पडलं तर त्याचं राज्य ओसड होईल. ते कसं काय वाढेल, त्या वाड्याविषयी सांगितलं. ते वाडा जर सुरक्षित असेल किंवा त्याने जर एखादा पहारेकरी ठेवला असेल, मोठं संरक्षण करणारा रक्षक ठेवला असेल आणि त्याचा भरोसा त्याच्या हत्यारावर असेल, पण त्याच्यापेक्षा वरती कुणीतरी मोठा आला तर ते लुटलं जाईल. सैतानाची टोळी आमच्यावर आली तर लुटली जाईल. सैतानाचं सैन्य आमच्यावर आलं तर लुटलं जाईल. आणि ज्या व्यक्तीला प्रभूने दुष्ट आत्मा ज्याच्यातून काढलेला आहे, तो दुष्ट आत्मा जेव्हा त्याच्या मधून निघून जातो, तो व्यक्ती विश्वासात आहे पण प्रार्थनेत नसेल, पाण्याच्या ओघाजवळ लावलेला नसेल, तर दुष्ट आत्मे त्या घरात परत येतात. काय होतं, बायबल काय सांगतं बघा, अशुद्ध आत्मा जेव्हा अशुद्ध आत्मा जेव्हा माणसातून निघून जातो आणि पाणी नसलेल्या जागांमध्ये विसावा शोधत फिरतो, तो त्याला मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, ज्यातून मी निघालो आहे त्या माझ्या घरात मी परत जाईल. मग तो आल्यावर ते झाडलेले, शृंगारलेले असे त्याला आढळते. नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा दुष्ट असे इतर 7 आत्मे बरोबर घेतो आणि ते आत शिरून राहतात आणि त्या माणसाची शेवटची दशा पहिल्यापेक्षा वाईट होते. प्रेझ लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. अशुद्ध आत्मा जेव्हा त्या मनुष्याच्या घरातून निघतो, पाणी नसलेल्या जागेमध्ये तो इकडे तिकडे फिरतो आणि तो त्याला त्याच्या घराची आठवण येते आणि तो पुन्हा त्या शरीरामध्ये यायचा प्रयत्न करतो. आणि आल्यानंतर तो स्वच्छ झालेलं दिसतं, कारण त्याला विश्वास ठेवलेला असतो, येशूला तारणारं म्हणून स्वीकारलेलं असतं. पण त्याच्यामध्ये भक्ती नसते, स्तुती नसते, आराधना नसते, देवाचं वचन नसतं, देवाचं गौरव नसतं, फळ नसतं. बायबलमध्ये दिलेलं आहे, अशुद्ध आत्मे जिथं पाणी नाही तिथे असतात, केर कचऱ्यावर, घाणीवर. प्रेझ लॉर्ड. आणि बायबल सांगतं की तो जेव्हा येतो तेव्हा बघतो तर अरे हे घर जे माझं पहिले होतं हे खूप सजवलेलं आहे, शृंगारलेलं आहे, हे खूप रिकामं आहे, हे मोकळं आहे, हे शुद्ध केलेलं आहे आणि अशा शुद्ध वातावरणामध्ये मी राहू शकत नाही. तो जातो आणि 7 दुष्ट आत्मे परत अजून त्याच्या बरोबर घेऊन येतो आणि त्या घरामध्ये राहतो. दुष्ट आत्मे यासाठी आहे की मनुष्याला पिडण्यासाठी. प्रेझ लॉर्ड. म्हणून घर कधी खाली ठेवू नका, मोकळं ठेवू नका, रिकामं ठेवू नका. बघा, लक्षपूर्वक ऐका. भूत, बायबल सांगतं येशूने ते एक भूत काढला आणि तो मुका बोलू लागला. पण प्रभू येशू म्हटलं की भूत निघाल्यानंतर ते घर मोकळं नाही पाहिजे, खाली नाही पाहिजे. ते जेव्हा दुष्ट आत्मा परत आला तेव्हा ते घरामध्ये मोकळं होतं, शृंगारलेलं होतं, ते रिकामं होतं, स्वच्छ होतं, पण त्याच्यामध्ये भरलेलं नव्हतं, स्तुती आराधना नव्हती, वचन भरलेलं नव्हतं, देवाचं गौरव त्याच्यामध्ये नव्हतं. दुष्ट आत्मा परत त्या घरामध्ये एकटा येत नाही, 7 हे घेऊन येतो. दुष्ट आत्म्याचं काम काय आहे, मनुष्याच्या द्वारे देवाचं गौरव होऊ नये, मनुष्य फळ देऊ नये. मनुष्य काय देऊ नये, फळ देऊ नये, फळ देऊ नये. आणि म्हणून आज आपण सुरुवातीला वचनातून काय शिकलो की आम्हाला फळ द्यायचं आहे. फळ देणारा मनुष्य कसा आहे, पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडाप्रमाणे आहे. त्याची पानं कोमजत नाही, ते ऋतूमध्ये फळ देतं
प्रेज द लॉर्ड. आणि जे काही तो साधील ते होईल. आणि दुष्टाची इच्छा आहे आंधळ करावं, मुक करावं, बहिर करावं, हृदय कठीण करावं आणि त्याला त्याच्यामध्ये राहायचं आहे. आणि त्याला फळ न देता त्याला देहिक फळ द्यायची आहे. काय द्यायची आहे? देहिक फळ. म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे की रागे भरा पण पाप करू नका आणि सैतानाला ठिकाण देऊ नका. राग कुणापासून आहे? शैतानापासून. हा, तो आमच्यामध्ये राग आणायला येतो. जेव्हा आमची स्तुती आराधना नसते, भक्ती नसते, एक भक्तिमान जीवन नसतो, आमच्यामध्ये एक रागाचा स्वभाव तो निर्माण करतो. काय करतो? रागाचा स्वभाव. इफिसकारास पत्र 6 अध्याय. काढूया वचन. आम्हाला फळ द्यायचं आहे. या वचनातून एक शिकायचं आहे आपल्याला. जर फळ आम्ही देतोय तर आम्ही आशीर्वादित आहोत. इफिसकारास पत्रामध्ये दिलेलं आहे की रागे भरा पण पाप करू नका आणि सैतानाला ठिकाण देऊ नका. प्रेज लॉर्ड. देवाची इच्छा आहे की आम्ही फळ द्यावं, पण सैतानाची इच्छा आहे का आम्ही काटे कुसळे द्यावे. काय द्यावे? प्रेज लॉर्ड. आम्ही अशुद्धतेमध्ये राहावं, आम्ही चुकीच्या स्वभावामध्ये राहावं, वाईट गोष्टीमध्ये राहावं. इफिसकारास पत्र या वचनात आपण काढणार आहोत 4 अध्याय 25 वचनापासून वाचूया. या वास्तव लबाडी दूर करून तुम्ही प्रत्येक जण आपल्या शेजाऱ्याशी खरे बोला, कारण आपण एकमेकांची अवयव आहोत. प्रेज लॉर्ड. लबाडी दूर करून आपण प्रत्येक जण एकमेकांशी काय बोला? खरे बोला. खरं बोलणं एक फळ आहे. काय आहे? प्रीती करणं एक फळ आहे. शांतीत राहणं एक फळ आहे. हो की नाही? बायबल सांगतं की तुम्ही काय करा? एकमेकांशी खरे बोला. 26 रागे भरा परंतु पाप करू नका. तुम्ही आपल्या क्रोधात असता सूर्य मावळू नये. सूर्य मावळल्यावर काय होतं? अंधार. काय होतं? अंधार होईपर्यंत रागात राहू नका. राग देवापासून नाही, द्वेष करणं देवापासून नाही. हे दुष्ट आत्म्याचं फळ आहे, ह्या देहाचं फळ आहे. प्रेज लॉर्ड. आणि बायबल सांगतं 27 सैतानाला ठिकाण देऊ नका. चुकीच्या गोष्टी, दुष्ट आत्मे आमच्या घरात येतात किंवा आमच्या शरीर रूपी घरात येतात. यासाठी येतात का आम्ही अशुद्धाने भरलेले जावे, दुष्ट गोष्टींनी भरलेले जावे, दुष्ट विचारांनी भरले जावे, सगळ्यात चुकीच्या वाईट विचारांनी भरलं जावं. पण राग, बायबल सांगतं की तुमचा राग सूर्य मावळेपर्यंत, तुमचा क्रोध सूर्य मावळेपर्यंत राहू देऊ नका आणि सैतानाला ठिकाण. म्हणजे जेव्हा आम्ही रागात राहू, जेव्हा आम्ही वाईट स्वभावामध्ये राहू, आम्ही चुकीच्या गोष्टींमध्ये राहू, सैतानाला आम्ही ठिकाण देतो, आमच्यामध्ये जागा देतो. काय देतो? आम्ही सैतानाला जागा देतो. त्याची इच्छा आहे की आम्ही फलद्रूप होऊ नये, आम्ही देवाच्या राज्यात फळं देऊ नये. देवाची इच्छा आहे फळं द्यावी, कारण जो फळ देईल तो आशीर्वादित आहे. देवाचा आत्मा आम्हाला फळ देण्यासाठी तयार करतो, पण सैतान आमच्यामध्ये राग, द्वेष, मत्सर, हेवा, निंदा या गोष्टी निर्माण करण्यासाठी तो आमच्यामध्ये, आमच्या शरीर रूपा घरामध्ये राहत असतो. म्हणून जेव्हा आम्ही देवाच्या भक्तीत असतो, देवाच्या उपस्थितीत असतो, देवाच्या वचनात असतो, बायबल सांगतं त्या पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडाप्रमाणे असतो. पण दुष्ट आत्मा जेव्हा तिथून निघतो, जर आम्ही मोकळे असू, आम्ही फळ देणारे नसू, प्रार्थनेत नसू, वचनात नसतो, स्तुती भक्तीमध्ये नसतो, आमचं घर खाली असेल तर एक दुष्ट आत्मा. बघा, जेव्हा तुम्ही प्रार्थनेत नसाल, अनुभव घ्या, देवाच्या उपस्थितीमध्ये नसाल, अनुभव घ्या, तुमच्यामध्ये राग निर्माण होईल. कोणाला तरी तुम्ही दोष लावा, कोणाची तरी निंदा कराल, तो असा, तो तशी, ती तसा. पण जेव्हा तुम्ही प्रार्थनेच्या उपस्थितीत असाल, वचनामध्ये असाल, तुम्ही शांतीमध्ये असाल, तुमच्यामध्ये एक प्रेम असेल, तुमच्यामध्ये नाही ती व्यक्ती अशी आहे, तो बदलेल असं तुम्ही म्हणाल, देव त्याला बदलेल असं म्हणाल. कारण की का? कारण ते पाण्याच्या प्रवाहाजवळ आम्ही फळ द्यायचं सोडणार नाही. बायबल सांगतं दोष लावू नका, आम्ही फळ देत आहोत, नाही लावणार, फळ देत आहोत. काय देत आहोत? फळ देत आहोत. पहा, आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये राहणं म्हणजे फळ देणं आहे. आम्ही फळ देणं आहे म्हणजे आम्ही सैतानाला ठिकाण देत नाही, आम्ही सैतानाला ठिकाण देत नाही. म्हणून बायबल सांगतं देहाचे कर्म आणि आत्म्याचे फळ.
काय म्हटलेलं आहे? गलतीकारासपत्र 5 अध्याय काढू. देहाचं फळ आणि आत्म्याचं फळ काय काढत आहे बघू. देव आपल्याला शिकवत आहे की आम्हाला फळ देणारं बनायचं आहे. काढूया वचन. गलतीकारासपत्र 5 अध्याय 19 वचन बघा. या ठिकाणी देहाची कर्म उघड आहेत असं लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? देहाची कर्म. इथं फळ म्हटले का कर्म म्हटले? कर्म. हा, देहाची कर्म उघड आहेत. जार कर्म, अशुद्धपण, कामतूरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, भांडण, मत्सर, राग, तंटे, फुटाफुटी, हेवा, दारूबाजी, विलास यासारख्या गोष्टी. या विषयी जर मी पूर्वी सांगितले होते तसे तुम्हाला आणखी अगोदर सांगून ठेवतो. अशी कर्म जे करतात ते देवाच्या राज्याचे वतन पावणार नाही. तुमच्यासाठी स्वर्गात वतन राखून ठेवलेलं आहे, आमेन. पण त्यांना हे वतन मिळणार नाही. जे बायबल सांगतं की जे त्यांच्यामध्ये देहाचं कर्म आहे, देहाचे कर्म हे दुष्ट आत्म्यापासून आहे. कुणापासून आहे? दुष्ट आत्म्यापासून. देहाचं कर्म कुणापासून आहे? दुष्ट आणि ते दुष्ट आत्मे काय करतात? राग, द्वेष, मत्सर. रागाचा आत्मा, दुष्ट मत्सराचा आत्मा, हेवाचा आत्मा, दोष लावण्याचा अनेक आत्मे येऊन त्या घरात राहतात. अनेक आत्मे येऊन या शरीराच्या घरामध्ये राहतात. आणि बायबल सांगतं की अशांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. पण पवित्र आत्म्याचं फळ बघा. इथं काय दिलंय? पवित्र आत्म्याचे फळ. पवित्र आत्म्याचं फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, लीनता, इंद्रिय दमन अशा गोष्टी देवाच्या नियमशास्त्राविरुद्ध नाही. हा, अशा गोष्टी विरुद्ध नियमशास्त्र नाही. आणि जे ख्रिस्त येशूचे आहेत त्याने देहाला मनोविकार आणि वासने यांना सुद्धा वधस्तंभी दिले आहे. जर आपण आत्म्याने जगतो, आत्म्याने चालावे, आपण एकमेकांना चिथवून एकमेकांचा हेवा करून पोकळ अभिमानाची इच्छा करणारे नसावे. प्रेज द लॉर्ड. आत्म्याने जगतो तर आत्म्याने आत्मा. हा, आत्म्याचे फळ सांगितलेले आहेत. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता. तर आम्हाला या जगामध्ये फळ देणारं झाड बनायचे. आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ लावल्याशिवाय, राहिल्याशिवाय फळ उगवणार नाही. फळ येणार नाही. मग फळ द्यायचे का देहाचे कर्म करत बसायचे? नाही, फळ द्यायचे. देवा जगातले लोक देहाचे कर्म करत आहेत, देहाचे कर्माचे गोष्टी देत आहेत, पण आम्हाला आत्म्याचे फळ द्यायचे आहे. 2 झाडं जगामध्ये असतात, एक काटे कुसळे देतात आणि एक फळ देतात. तर आम्हाला काय द्यायचं आहे? फळ द्यायचं आहे. आणि हे शिवाय आत्म्याशिवाय होऊ शकणार नाही. प्रभू येशूने तर दुष्ट आत्मा काढला, त्याला मुखाभूत लागलेला आत्मा होता, भूत निघालं तो मुका बोलू लागला, तो देवाचा गौरव करू लागला. दुष्ट आत्म्यांचं काम आहे आम्हाला मुक करणं, बहिरं करणं, कठीण करणं, हो की नाही? आणि त्याच्याद्वारे अशा प्रकारे आमच्या मनामध्ये अनेक दुष्ट आत्मे कार्य करावं. वैर, झगडं, भांडणं, मत्सर, हेवा, निंदा. मला तुम्हाला सांगायचं आहे, देवाच्या उपस्थितीत राहिल्याशिवाय फळ येणार नाही. पाण्याच्या प्रवाहाजवळ लावल्याशिवाय फळ येणार नाही. देवाच्या वचनात राहिल्याशिवाय फळ येणार नाही. तुम्ही माझ्यामध्ये राहाल, माझी वचनं तुमच्यामध्ये राहतील, तर मी तुम्हाला फळ देणारं बनवेल. असं समजा, ह्या जगात आम्ही एक झाड आहोत, आम्हाला फळ देत राहायचं. प्रेज लॉर्ड. या जगात आम्ही एक झाड आहोत, फळ देणार. पाण्याच्या प्रवाहाजवळ राहून फळ देत राहायचं, फळ देत राहायचं. कारण बायबल सांगतं की जे देहाचे कर्म मध्ये राहतात त्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. त्यांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. कारण आत्म्याचं चिंतन जीवन आणि शांती आहे, आमेन. देहाचं चिंतन मरण आहे. म्हणून देवाच्या उपस्थित हे नका विचार करू किती लोक आहेत, काय इथं. मला फळ द्यायचंय, आम्हाला प्रभूच्या राज्यामध्ये फळ द्यायचं आहे, फळ द्यायचं आहे. आणि म्हणून देवाच्या उपस्थितीत राहिल्याशिवाय आम्हाला हे नका समजू की माझी प्रार्थना अजून ऐकली नाही, माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही, माझ्या मनासारखं काहीच झालं नाही. फळ द्यायचं सोडू नका. प्रेज लॉर्ड. हालेलुया. फळ द्यायला निवडलं एवढं लक्षात ठेवायचंय. आमेन. आमचं घर एकतर पवित्र आत्म्याच्या मंदिर राहील, नाहीतर दुष्ट आत्म्याचं घर होईल. जर आम्ही फळ देणार आहोत तर दुष्ट आत्मेला जागा नाहीये.
तर दुष्ट आत्म्यांना जागा नाही. बायबल सांगतं रागे बरा पण पाप करू नका आणि सैतानाला ठिकाण देऊ नका. सूर्य मावळेपर्यंत तुमचा राग तुमचा क्रोध मनामध्ये ठेवू नका Yes. आणि सैतानाला ठिकाण देऊ नका. म्हणजे सैतान आमच्यामध्ये ठिकाण पाहत आहे. पण जेव्हा तो बघतो अरे या घर भरलेला ऑलरेडी भरलेला आहे, हे हाऊसफुल झालेला आहे, याच्यामध्ये वचन आहे, भक्ती आहे, प्रार्थना आहे, मला याच्यामध्ये जागा नाही ना, मी ते येऊन कोण माझा जीव कोंडेल किंवा गुदमरेल. श्वास माझा कोंडेल. दुष्ट आत्मे काय म्हणतील मी गुदमरेल इथं, मला इथं जागाच नाहीये आणि अशा उपस्थित तो राहू शकत नाही. Amen. प्रेज ला Hallelujah. मला आज वचनातून एकच गोष्ट प्रभूने शिकवले की जोपर्यंत जिवंत आहात फळ द्या. फळ द्या. जसं चांगलं झाड फळ देतं तसं आम्हाला पण पाण्याच्या प्रवाहाजवळ राहून फळ द्यायचं आहे. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू. प्रभू आम्ही वचनात शिकलो देवा, आम्हाला फळ देणारं बनायचं आहे. कारण प्रभू आम्ही ते काय मिळवलं, किती कमावलं किंवा काय देवा आम्ही गोष्टी मिळवल्या त्या महत्वाच्या नाहीये, पण आम्ही या पृथ्वीवर कशा प्रकारे फळ दिलं ते महत्वाचं आहे. आज आम्ही वचनातून शिकलोय प्रभू, पाण्याच्या प्रवाहाजवळ लावणारा झाड हे कधीही चिंताक्रांत होत नाही. हो देवा, ते जेव्हा परमेश्वरा देवा जेव्हा दुष्काळही असतो तो फळ द्यायचं सोडत नाही आणि तो जे काही हातात घेतो ते प्रत्येक काम साधतो. आम्हाला पाण्याच्या प्रवाहाजवळ लावणारे झाड तू बनवलेलं आहे. धन्यवाद प्रभू. पवित्र आत्म्याच्या मध्ये राहण्यासाठी तू आम्हाला बनवलेला आहे Thank you, Jesus. आणि तो आत्मा आम्हाला फळ देणारं बनवते. आम्ही म्हणतो परमेश्वर आम्ही थोडे आहोत, पण फळ आमच्यामध्ये लागू दे प्रभू. Yes, प्रभू. आम्हाला फळ देणारं जीवन बनव देवा, आम्हाला फळ देणारं बनव माझ्या देवा. Yes, माझ्या देवा. आमच्यामध्ये न आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल क्षमा क्षमा कर. कारण देहाचं चिंतन मरण आहे. आमच्यातलं देहाचं चिंतन तू काढून टाक. काढून टाक. आम्हाला फळ देणारं बनव देवा. आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव तू उंच केला जाऊ दे. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. सर्व गौरव तुला, सर्व स्तुती तुला, सर्व भक्ती तुला. जे लोक ऐकत आहेत त्यांना स्पर्श कर, त्यांना आशीर्वाद दे, त्यांना तुझ्या कृपेत घे, तुझ्या उपस्थितीमध्ये घे. त्यांच्या विरोधात दुष्टाच्या युक्त्या आणि योजना हे बांधते, तोडते आणि नाश करते. देवा त्यांना आशीर्वाद दे, उत्तम आरोग्य दे. परमेश्वर त्यांच्या घरात शांती येऊ दे, त्यांच्यामध्ये तुझी कृपा प्रकट कर. तू येईपर्यंत त्यांना फलद्रूप कर, फळ देणारे असं बनव, आशीर्वादित कर प्रभू. येशूच्या नावात ही प्रार्थना करते म्हणून माझ्या देवा तू आई. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू